दिल्लीत काल झालेल्या लाल किल्ला स्फोट प्रकरणावर मोठा खुलासा आता समोर आलेला आहे। लाल किल्ला स्फोटात सुसाइड बॉम्बरचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय। सीसीटीव्ही मध्ये कारमध्ये फक्त एकच व्यक्ती दिसून आला। ही तीच कार Hyundai i20, त्यामध्ये एकच व्यक्ती हा सीसीटीव्ही मध्ये दिसून आलाय। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार स्फोटाच्या वेळी i20 या कारमध्ये फक्त एकच व्यक्ती उपस्थित होता, त्याशिवाय कोणीही त्या कारमध्ये नव्हतं। लाल किल्ल्याच्या समोरील रेड लाईट जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये या कारमध्ये एकच व्यक्ती दिसून आलाय, त्यामुळे हा सुसाइड बॉम्बर होता का असा संशय व्यक्त करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर तपासकर्ते आता सुसाइड बॉम्बरच्या शक्यता वर्तवतात। स्फोटाच्या काही क्षणापूर्वी कारमधून अजून एक व्यक्ती उतरल्याचा संशय व्यक्त केला जातोय, पण याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी तपास यंत्रणा सर्व फुटेज आणि तांत्रिक पुरावे हे तपासतात। तर लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते आहे। आतापर्यंत 8 मृतदेहांची ओळख पटली आहे। मोहसिन या मृतदेहाची ओळख पटली आहे। ते मेरठचे रहिवासी होते। अशोक कुमार अमरोहा हे डीटीसी कंडक्टर होते। लोकेश गुप्ता अमरोहा यांची देखील ओळख पटली आहे। तर दिनेश कुमार मिश्रा, त्यानंतर पंकज सैनी हे कांजवाला येथील आहेत। नोमानचे कॉस्मेटिक दुकानाचे मालक जिंजाला शामली यांची देखील ओळख पटलेली आहे। जुम्मन मोहम्मद हे ई रिक्षा चालक होते आणि 8वी व्यक्ती अमर कटारिया या 8 जणांची ओळख पटली। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, अतिशय धक्कादायक सगळा प्रकार काल झालेला आणि त्यानंतर मृतदेहांची ओळख पटली आहे। बरोबर आहे, 8 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। पण त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघितलं आपण सध्या केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे आणि याच परिसरामध्ये मी सध्या आहे। तुम्हाला दाखवायचं असेल तर हे मागे जे दिसतंय हे केंद्रीय गृह मंत्रालय आहे आणि या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 5व्या माळावरती सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः ही दुसरी बैठक आहे। यापूर्वी 11 वाजता एक बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली। त्यानंतर ही दुसरी बैठक जी 3 वाजता सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये सर्व ज्येष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। पण दरम्यानच्या काळात काही मोठे खुलासे पुढे आलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा खुलासा म्हणजे जर बघितलं तर लाल किल्ल्याच्या स्फोटामध्ये जो चालक मिळाला तो एकटाच होता आणि त्या i20 कारमधला, म्हणजे हा आत्मघाती हल्ला आहे अशा प्रकारचे जवळपास संशय स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि i20च्या चालकामध्ये जो व्यक्ती होता तो एकट्याच गाडीत बसल्याचं हे लाल किल्ल्यासमोर जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीच्या मध्ये निदर्शन आलेलं आहे। पण दरम्यानच्या काळात त्याच्या काहीच वेळापूर्वी एक व्यक्ती त्या गाडीतून उतरल्याचं देखील सीसीटीव्हीमध्ये पुढे आलेलं आहे आणि त्या व्यक्तीला सोडून दिल्यानंतर हा व्यक्ती पुढे आला होता। याचा अर्थ त्याच्याकडे रिमोट होतं आणि त्याने ट्रिगर करून स्वतः गाडी उडून घेतली का अशा प्रकारची संशय व्यक्त केला जातात। त्यामुळे या दिशेने सध्या तपास सुरू आहे। दरम्यानच्या काळात 8 लोकांची ओळख पटलेली आहे। साधारणतः 9 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर साधारणतः 21 जण जखमी असल्याची माहिती पुढे आली होती। त्यापैकी काही जण गंभीर होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काय खुलासे होतात आणि कशा पद्धतीने धागे जुळतात, कारण की अजूनही जो व्यक्ती i20 मध्ये होता त्या संदर्भातला अजून खुलासा झालेला नाहीये। त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे सध्या DNA घेण्यात आलेले आहे। त्याच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमधून आणि त्यानंतर त्याचे DNA घेतल्यानंतर निश्चितपणे DNA चा मिलाप झाल्यानंतर निश्चितपणे घोषणा होऊ शकते। पण सध्या तरी जर बघितलं जात आहे की त्या दिशेने सध्या तपास सुरू आहे आणि या सध्या हा संपूर्ण तपास जो आहे आता NIच्या माध्यमातून होणार आहे। आतापर्यंत दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या संदर्भात कार्यरत होती। आता NIA या संपूर्ण बॉम्बस्फोटाचा तपास करणार आहे। बरोबर आहे प्रशांत, या 2 ज्या बातम्या आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत। यांचे डॉट्स जर आपण कनेक्ट केले तर 8 जणांचे मृतदेह त्यांची ओळख पटली आहे। 9वा मृतदेह हा कुणाचा आहे हा प्रश्न उपस्थित होतोय आणि दुसरीकडे सुसाइड बॉम्बर असण्याची शक्यता ही पोलिसांनी व्यक्त केली आहे। या 2 गोष्टी एकमेकांशी संलग्न वाटतायत का? बरोबर, या दोन्ही गोष्टी ज्या आहे या एकमेकांशी संलग्न वाटतात, कारण की जो 9वा जो मृतदेह आहे ज्याची ओळख पटायची आहे, कारण की हे 8ही जे मृतदेह आहे या सगळ्यांचे DNA सॅम्पलिंग झाल्यानंतर DNA मॅचिंग झाल्यानंतर त्याच्या आधारावरती या ओळख पटलेली आहे। आता जो 9वा मृतदेह आहे तो कुणाचा आहे? बरोबर।
जी, आपकी कोई बातचीत हुई थी परवेज से? मेरी बात जो है आज से 5 दिन हुए, ट्यूसडे को हुई थी। बस ट्यूसडे को छुट्टी पड़ी थी जी। हाँ, गुरु नानक बर्थडे थी, उस दिन बात हुई थी परवेज से। बातचीत क्या? मैं सिर्फ खैरियत लेता हूँ बेटा, खैरियत है, कॉलेज में सब बढ़िया है, क्योंकि प्राइवेट मेडिकल कॉलेज है भाई, प्राइवेट वाले कभी भी निकाल सकते हैं। ये थी डॉक्टर शाहीन फरीदाबाद में कब से रहती थी? डॉक्टर शाहीन फरीदाबाद में कब से रह रही थी, कुछ आइडिया आपको? डेढ़ साल हो गए करीब। किसी डॉक्टर मुजम्मिल का आपने नाम? नहीं, हमने कभी ना उनके मुंह से सुना है, ना हम मुजम्मिल को जानते हैं। ठीक। अच्छा, वहाँ पे एक आपके मुक्तिपुर पे घर पे गाड़ी खड़ी थी ऑल्टो UP 11, वो किसकी है गाड़ी? वो डॉक्टर परवेज की है। डॉक्टर परवेज। सहारनपुर से क्या फिर उनका कनेक्शन? सहारनपुर में डॉक्टर साहब हमारे परवेज जो हैं अपनी मिसेस के साथ रहते थे। अच्छा। शादी के बाद में वहीं चले गए थे। कितने बच्चे हैं परवेज के? ये कब की बात होगी? कब गए वो सहारनपुर? बता रहे हैं, एक आदमी एक सवाल कर ले तो हम जवाब। शाहीन के बारे में क्या कुछ बताना चाहिए? शाहीन के बारे में कुछ बताना? अपना नाम बता दीजिए। अपना नाम बता दीजिए। हमने नाम अभी बताया, भूल गया? नहीं, हम बार नहीं बताएंगे। देखिए, नो रिपीटेशन। आप एक बार सवाल करें, हम एक जवाब दे देंगे। अधिकारी आ जाए, फिर अपना आ जाइए। तर या संदर्भात अधिकची माहिती आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पुन्हा माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येऊयात। 9वा जो काही मृतदेह आहे त्याची ओळख अजून पटली नाही, दुसरीकडे सुसाईड बॉम्बरचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि जसं की तू मगाशीच सांगितलं की उमरच्या आईचा DNA नमुना घेण्यात आलाय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड वाटतात। या बरोबर आहे, या सगळ्यांचे धागेदोरे एकमेकाशी संलग्नित आहे। जर बघितलं हे तीनही बिंदू आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, त्याचा खुलासा निश्चितपणे आपल्याला DNA सॅम्पलिंग नंतर होईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की साधारणतः 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे। एक तर 9वा मृतदेह कोणाचा आहे आणि दुसरा त्याचं DNA सॅम्पलिंग झाल्यानंतर त्याच्या आईसोबत मॅच होतं का? कारण की ज्या पद्धतीने CCTV फुटेज आलेला आहे, त्या CCTV म्हणजे ओमान जो आपल्याला पाहायला मिळतो तो एकटा पाहायला मिळतो आणि 30 I-20च्या गाडीमध्ये स्फोट झाल्याचं अमोनियम नायट्रेटचा संशय आहे। अमोनियम नायट्रेटचा जो स्फोट झाला त्याच्यामुळे एवढा मोठा भडका उडाला आणि भयावह आवाज आला आणि त्याच्यामुळे आजूबाजूचे सगळे परिसरातील जे तिथे गर्दी होती त्या गर्दीमध्ये लोक घाबरले। याची अनेक चित्र आपण अनेक दृश्य देखील आपण बघितले। त्यामुळे आता जेव्हा या DNA सॅम्पलिंगचा खुलासा होईल तेव्हा निश्चितपणे होईल। पण या घडीला या महत्त्वाचं आहे की एक दुसरी अजून महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे। साधारणतः दिल्ली पोलीस कमिशनरच्या आणि एक अत्यंत महत्त्वाची बैठक तिच्या दिल्ली पोलीस मुख्यालयात बोलवली आहे। काही क्षणापूर्वी ती बैठक सुरू होणार होती, 4 वाजता ती बैठक होती। या घडीला 4 वाजून साधारण बघितले 5 मिनिटं होताना या बैठकीला सुरुवात झालेली आहे अशी माहिती मिळते आणि सर्व दिल्ली पोलिसांचे ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। निश्चितपणे या बैठकीतून काही महत्त्वाची देखील माहिती पुढे येऊ शकते, कारण की ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी संपूर्ण कारवाई केली, साधारणतः 1000 पेक्षा जास्त जवान आणि अधिकारी हे या संपूर्ण बॉम्बस्फोटच्या प्रकरणात तैनात होते आणि त्यांनी या संपूर्ण चौकशी केलेली आहे। त्यामुळे आता काय खुलासा करतात की दिल्ली पोलीस कमिशनर पत्रकार परिषद घेतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच प्रशांत, सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी आम्ही घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या धमाक्याचा CCTV फुटेज आता समोर आलाय। या फुटेजमध्ये स्फोटाचा तो क्षण स्पष्टपणे दिसून येतोय। जोरदार आवाजासह परिसरामध्ये धूर आणि गोंधळ तेव्हा निर्माण झाला। धमाका झाल्या शेजारील लाजपत राय मार्केटमध्ये लोकांमध्ये अफरातफरी माजली। व्यापारी आणि नागरिक आपापली सुटका करण्यासाठी धावताना दिसून आले। तर सध्या पोलीस या फुटेजमधील धमाक्यापूर्वी आणि नंतरचे प्रत्येक सेकंद हे बारकाईने तपासतात, जेणेकरून कारमध्ये स्फोट नेमका कधी आणि कसा झाला आणि त्यावेळी परिसरामध्ये कोण कोण उपस्थित होतं याचा उलगडा त्यातून होऊ शकेल। तर दिल्लीमध्ये काल लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला। त्या स्फोटानंतर वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या दुकानांचे CCTV फुटेज आता समोर आले आहेत। आणखी आता हा एक व्हिडिओ समोर आलाय जो एका यूट्यूबरचा व्हिडिओ आहे। हा यूट्यूबर तिथे लोकांच्या रिॲक्शन घेण्यासाठी पब्लिक रिॲक्शन करण्यासाठी तिथे गेला होता नेहमीप्रमाणे आणि त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं दृश्य तिथे कैद झालं। कशा पद्धतीने अचानक तो स्फोट झाला, त्यानंतर लोकांचा उडालेला गोंधळ
अनपेक्षित सगळ्या गोष्टी तिथे झाल्या आणि ते सगळं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। 2 दृश्य आपण बघतोय। एका दृश्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक किती घाबरून ते पळत होते, नेमकं काय झालंय हे त्या क्षणी लोकांना कळालंही नसेल। ते एक फुटेज आहे आणि दुसरं फुटेज आहे एका यूट्यूबरच्या कॅमेऱ्यामध्ये हा अचानक झालेला स्फोट कैद झालाय। पुढची महत्त्वाची बातमी, दिल्लीमधील बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। तर दोषींना कठोर शिक्षा देणार असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी भूतानमधून ठणकावून सांगितलंय। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। All those responsible will be brought to justice. पुढची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये झालेल्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळाली आहे। तब्बल 500 पेक्षा जास्त अनुभवी अधिकारी आणि जवानांची संयुक्त टीम या तपासात गुंतली आहे। IB, NIA, NSG, स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस यांचा या टीममध्ये समावेश आहे। तपास पथकांनी आतापर्यंत 1000हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत, तर स्फोटाच्या आधी आणि नंतर कारच्या हालचाली त्याचबरोबर संशयितांच्या उपस्थितीचा मागोवा देखील या तपासातून घेतला जातोय। याच सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येते। महिला डॉक्टरच्या गाडीमध्ये एक असॉल्ट रायफल सापडली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा ATS कडून कारवाया होत होत्या त्यामध्ये दुसरी अटक 7 नोव्हेंबर रोजी झाली होती। हरियाणातील फरीदाबाद येथे ही अटक करण्यात आली। लखनौ येथील अल फलाह विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर शाहिना शाहीदच्या कारमध्ये कॅरम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली। या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिच्या भूमिकेची पोलीस सध्या चौकशी करतात। सध्या तिची ओळख आणि फोटो सार्वजनिक करण्यात आलाय। काही फोटो तिचे समोर आलेले आहेत। आरोपी डॉक्टर शाहीन सईद हिचा फोटो समोर आलाय आणि नेमकं ती या प्रकरणामध्ये कशी तिचा संबंध आहे हे सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस सध्या करतात। तिच्या कारमध्ये एक रायफल आढळून आली आणि त्यानंतर तिच्यावर संशयाची सुई तर दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँचची एक टीम अल फलाह विद्यापीठामध्ये पोहोचली आहे। दिल्लीत झालेल्या स्फोटातील आरोपी डॉक्टर मुजम्मिल हा त्याच अल फलाह विद्यापीठामध्ये शिकत होता अशी माहिती समोर आली आहे।